नमो बुद्धाय, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोड या ठिकाणी वाचत आहोत। काल आपण अधम्म म्हणजे काय ते बघितले। त्यामध्ये दैवी चमत्कार, ईश्वर आणि ब्रह्म यावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म आहे। आज आपण त्या पुढे वाचणार आहोत। आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे। भगवान बुद्धाने म्हटले आहे की आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रित धर्म आहे। कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही। आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे। जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे। मन हे आत्म्यापासून भिन्न आहे। तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे, म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही। असा धर्म केवळ भ्रामक समजुतीचा जनक ठरतो। भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही, त्याने त्या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केली आहे। आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देखील विश्वासा इतकाच सर्वसाधारण आहे। आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग होते। ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा किंवा आत्मन संबोधितात। ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे, परंतु शरीराच्या आत आणि जन्मापासून शरीरात वास्तव्य करते। आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासात तदनुषंगिक दुसरेही विश्वास अंतर्भूत होतात। आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही, तो दुसऱ्या जन्माच्या वेळा व दुसऱ्या शरीरात जन्म घेतो। शरीर हे आत्म्याचा एक पेहरावच आहे। भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत असे काय? नाही, तो विश्वास ठेवीत नसे। आत्म्यासंबंधी त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात। आत्मा मानला तर त्याच्या संबंधीचे अनेक प्रश्न उद्भवतात। आत्मा काय आहे? तो कोठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कुठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? किती काळ तो तेथे राहतो? या सर्व प्रश्नाची उत्तरे भगवान बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली। आपल्या फेर तपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्याने आपल्या नेहमीच्या पद्धतीने दाखविले। ते जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत त्यांना आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले। आनंदाला त्याने सांगितले, आत्म्यासंबंधी नानाविध मते आहेत। काही लोक म्हणतात माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे। दुसरे काही म्हणतात आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे। आणखी काही असे म्हणतात की तो निराकार आणि अनंत आहे। आनंद आत्म्यासंबंधी नाना प्रकारची मते आहेत। जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे हाही बुद्धाचा दुसरा प्रश्न होता। कोणी म्हणतात की आत्मा हा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे। दुसरे कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अनुभवशील आहे। आणखी दुसरे काही म्हणतात नाही, माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे। आत्म्यासंबंधी अशा विविध कल्पना आहेत। यानंतर बुद्धाने जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते असा प्रश्न विचारला। त्याने असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो काय? त्याला अगणित उत्तरे अस्पष्ट मिळाली। शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय? यासंबंधी त्याला 8 भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली। आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय? यासंबंधीही त्याला अगणित कल्पना आढळल्या। तथागताने शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो हाही प्रश्न विचारला। शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय? यासंबंधी श्रमण ब्राह्मणांची मते भिन्न होती। काही म्हणाले की तो अतिशय दुःखी असतो, काही म्हणाले तो सुखी असतो, इतर काही म्हणाले तो सुखी व दुःखी असतो व इतर काही म्हणाले तो सुखी अथवा दुःखीही नसतो। आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील या सर्व सिद्धांताला त्यांनी दिलेले उत्तर चुंदाला त्यांनी दिलेल्या उत्तरासारखेच होते। चुंदाला तो म्हणाला, हे चुंद, जे श्रमण ब्राह्मण या मतांपैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो, मित्रांनो, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय? आणि ते उत्तर देतात, माझेच मत खरे आहे। दुसरी मते मूर्खपणाची आहेत, मी त्यांची मते स्वीकारत नाही का? कारण लोकांची या विषयासंबंधी भिन्न मते आहेत। त्यांची मते
मी माझ्या मतांपेक्षा श्रेष्ठ मानित नाही. एवढेच काय, ती माझ्या मताच्या तोडीचीही मी मानत नाही. म्हणजे त्यांची जी मतं आहे, प्रत्येकजण एकमेकांच्या मतांना नाकारतात आणि ते म्हणतात की ही जी मतं त्यांनी मांडलेली आहेत ती माझ्या मताच्या तोडीची नाहीत, म्हणून मी त्यांना मानत नाही. प्रत्येकजण माझंच खरं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपला विचार, आपली मतं मांडत असतो. आता एक महत्त्वपूर्ण प्रश्न पुढे येतो, तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाची विचारसरणी काय होती. आत्म्याच्या विरुद्ध भगवान बुद्धाने जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे तीच त्याने ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे. त्याने असा विचार मांडला की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चेइतकीच निरुपयोगी आहे. देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा संमादिटीला जितका बाधक आहे तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. त्याने असे विवेचन केले की देवावरील विश्वास हा ज्याप्रमाणे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याचप्रमाणे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत होतो. त्याच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भयंकर आहे, कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो, भ्रामक समजुतींचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो. या सर्वसाधारण विचारसरणीमुळेच भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी काही दृढपूर्वक मत व्यक्त केलेले नाही असे म्हणतात. दुसरे काही म्हणतात की त्याने आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांतांचे खंडन केले नाही. आणखी दुसरे काही म्हणतात त्याने या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली आहे. ही सर्व मते चूक आहेत, कारण त्याने महालीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की आत्मा काही वस्तू नाही. म्हणूनच त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आत्म्याच्या विरुद्ध या सर्व सामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धाने त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने आपला नामरूप सिद्धांत मांडला. हा नामरूप सिद्धांत विभज्य वादाच्या द्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानव व्यक्तित्वाच्या अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. रूपस्कंद हे प्राधान्यानं पृथ्वी, जल, अग्नी, वायू या 4 तत्वांचा परिणाम आहे. हे स्कंदरूप अथवा शरीराचे घटक होत. रूपस्कंदाशिवाय मानसस्कंद ही एक गोष्ट आहे. तेही प्राण्यांच्या रचनेचे घटक आहेत. या नामस्कंदाला विज्ञान अथवा चेतना असे म्हणतात. या नामस्कंदात 3 मानसिक घटक तत्वे आहेत. वेदना, 6 इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती म्हणजे काय, वेदना. संज्ञा अर्थात संज्ञा, संकार अर्थात संस्कार, विज्ञान अर्थात चेतना या 3 नामस्कंदात समाविष्ट केले जाते. आधुनिक मानसशास्त्रात कदाचित असे म्हणेल की विज्ञान हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पन्न होते. भगवान बुद्धाने प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. हे सिद्धांत विरोधी असे विचारतात की विज्ञान अर्थात चित्त याची उत्पत्ती कशी होते. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची अर्थात चित्ताची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे 4 भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम असे कसे म्हणता येईल. भगवान बुद्धाचे उत्तर असे नव्हते की 4 भौतिक तत्वांच्या सद्यस्थितीमुळे किंवा त्यांच्या संमिश्रणामुळे विज्ञानाची उत्पत्ती होते. भगवान बुद्धाने म्हटले आहे की जेथे शरीर अथवा रूप काया आहे तेथे त्याच्यासह नामकायाही अर्थात विज्ञान राहत असते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही, परंतु ते नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर असते. शरीर आणि विज्ञान यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे का म्हणू नये.
आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र असे समजले जाते. विज्ञान हेही रूपकायांच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये? भगवान बुद्धाची आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी येथेच समाप्त होत नाही. ह्याशिवाय त्याला आणखी काही महत्त्वपूर्ण सांगायचे होते. जेव्हा विज्ञानाचा उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. येथे विज्ञान म्हणजे चित्त अथवा चेतना असे म्हटले आहे. म्हणूनच विज्ञान हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल. ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल. सुखकर किंवा दुःखकर लक्षणांनी युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान म्हणतात. भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूती निर्मिते. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देतो. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. यावरून असे स्पष्ट होते की प्राणी जेवढी क्रिया करतो तीही सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो. या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतो की आता आत्म्याचे करावयाचे कोणते कार्य होते? आत्म्याची म्हणून जी काही कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असतात. ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. या पद्धतीने भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे. याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही. अशा प्रकारे आत्म्याला भगवान बुद्धांनी अनेक विज्ञानरूपी पद्धतीने या ठिकाणी नाकारलेला आहे आणि म्हणून आत्मा हे धम्माचे अंग असू शकत नाही. आत्म्याचे अस्तित्व मानणे हे धम्माचे अंग असू शकत नाही. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्ययज्ञ म्हणत, काहींना नैमित्तिक. नित्ययज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते. नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात. ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे. तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजली जात. अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धाने मान्यता दिली नाही. जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्याच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत. असे लिहिलेले आहे की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशी वाद केला. हे 3 ब्राह्मण म्हणजे कूटदंत, उज्जय आणि उदाई. कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांची मते विचारली. तथागत बोलले, ठीक आहे ब्राह्मणा, मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक. कूटदंत उत्तरला, ठीक आहे. आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले, हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला. सोने, रुपे, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल याने त्याची भांडारे आणि कोठारे भरून गेलेली होती. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला, माणसाच्या सुखोपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे. लुटली जात आहे. डाकू नगरातून लुटमार करीत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तर अशा रीतीने लोकांचा स्वेच्छाचार समाधानकारक रीतीने थांबवता येणार नाही. जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही दुरावस्था थांबविण्याचा एकच मार्ग आहे तो असा, आपल्या राज्यात
जो कोणी गुरेढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरण्याला बी बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपापली कामे करत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल, देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकांवर संतुष्ट राहून आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडे ठेवून निर्धास्त वावरेल. तेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले. लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजांचा कारभार वाढत राहिला, देश सुखी शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली. जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलविले आणि म्हटले, सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे, मला आता महायज्ञ करावयाचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे. पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजा, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी. हे ब्राह्मण कुटदंता त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय, मंत्री, ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठविले की महाराज, आपण यज्ञ करावा, यज्ञाला हीच योग्य वेळ आहे. राजा विजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता, त्याचा पुरोहितही तितकाच सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. ब्राह्मण हो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले. तो पुरोहित बोलला, महाराज, यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. हे ब्राह्मण हो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या पुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले. महाराज, आपल्या या यज्ञात जीव हिंसक, त्याचप्रमाणे अहिंसक, चोर, त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषयोपभोगी, दुर्वर्तन करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले, असत्यवादी, त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक, त्याचप्रमाणे निंदेपासून परावृत्त असलेले, उद्धट, त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबडणारे, त्याचप्रमाणे व्यर्थ न बडबडणारे, द्वेष करणारे, त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी, त्याचप्रमाणे निर्लोभी, दुष्ट दृष्टीचे, त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या, परंतु जे येतील सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावेत, त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्याच संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मण हो, या यज्ञात बैलाचे बळी दिले गेले नाहीत, बकऱ्यांची, कोंबड्याची, पुष्टडुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञयुपासाठी झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञभूमीवर पसरविण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही. जे दस, दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही की भय दाखविले गेले नाही. आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळले नाहीत. ज्याला काम करावेसे वाटले त्याने ते काम केले, ज्याला वाटले नाही त्याने काम केले नाही. ज्याला जे योग्य वाटले ते काम त्याने केले, ज्याला जे योग्य वाटले नाही ते काम केले गेले नाही. केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला. जर तुम्हाला यज्ञ करावयाचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा.
अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊच शकत नाहीत. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईल म्हणतो तो धर्म हीन धर्म आहे. कूटदंताने भगवान बुद्धाला प्रश्न केला, गौतमा, जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? होय ब्राह्मणा, आहे. असा तो यज्ञ कोणता? तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने हिंसा, स्तोम, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण व बेसावधपणाचे मूळ म्हणजे जे उत्तेजक मद्याचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा तो यज्ञ आहे. उदार दान, निरंतर दान, गृहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वाहून तो श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे. गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारे कूटदंत आणि तथागतांचं हे संभाषण आहे, ज्यामध्ये खरा यज्ञ कोणता आणि खोटा यज्ञ कोणता हे त्यांनी समजावून सांगितले. पंचशील पाळणे म्हणजेच खरा यज्ञ आहे असं त्या ठिकाणी बुद्ध म्हणतात. उज्जय नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला, गौतम, यज्ञ स्तुत्य समजतात काय? नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करीत नसतो, तरी सुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढरांची कत्तल उडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाहीत. असे का? ब्राह्मणा, कारण असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गगामी लोक दूर राहतात. परंतु हे ब्राह्मणा, या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दानधर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. असे का? कारण ब्राह्मणा, सज्जन व सन्मार्गी लोक आपल्या हिंसारहित यज्ञाच्या समीप जातात. अशा प्रकारे उज्जयाला तथागतांनी स्तुत्य यज्ञ म्हणजे काय हे समजावून सांगितले. त्यामध्ये स्तुत्य यज्ञ म्हणजे एवढंच की दानधर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. उदायन ब्राह्मणानेही उज्जयाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागताला विचारले. तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? बुद्धाने उज्जयाला जसे उत्तर दिले तसेच त्यालाही दिले. भगवान बुद्ध म्हणाले, ऋतूत केलेले योग्य यज्ञ ज्यात निर्दयता नाही अशा यज्ञांच्या जवळ ज्यांचे डोळ्यावरील इहलोकीचे अज्ञान पटल नाहीसे झालेले आहेत असे सत्प्रवृत्त लोक जात असतात. ज्यांची जन्म मरणाची ये जा आता संपली आहे तेही या यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतकरणाने आहुती दिली जाते. आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. अशा प्रकारे बुद्धाने कूटदंत, त्यानंतर उज्जय आणि उदायन यांना उत्तरे दिली. अशा प्रकारे तथागत गौतम बुद्धांनी या ठिकाणी आत्मा नाकारला. आत्मा मान्य म्हणजे अधम्म आहे. त्याचप्रमाणे यज्ञ यागावर विश्वास ठेवणे म्हणजे अधर्म आहे, हे अधम्म होत. अशा प्रकारची विवेचन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. उद्या आपण यातील अधम्माचा पुढील भाग आपण वाचूयात. आज आपण याच ठिकाणी थांबूयात. नमो बुद्धाय. जय भीम.